धो-धो मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये गरमागरम आल्याचा चहा. त्याबरोबर पण काही पाहिजे नाही का? त्यासाठी खास अशी मस्त चविष्ट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मस्त कुरकुरीत आणि झटपट होणारी आहे. खास रेसिपी कशी करायची? तर बघू शकता दिसायला सुंदर, चवीला भारी, मस्त कुरकुरीत अशी रेसिपी आहे. मुलांना टिफिनला देखील देऊ शकता तुम्ही. पण इथे मी चहाबरोबर खाण्यासाठी बनवली होती. तर काय करायचं? लगेच गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये 1.5 कप पाणी घालायचं. ठेचा असेल वाटलेला तर 1 चमचा ठेचा यामध्ये घालायचा. बारीक चॉप केलेलं गाजर आणि कांदा अगदी 2-3 चमचे यामध्ये घालायचे. ऑरिगॅनो, बडीशेप आणि जिरे 1-1 चमचा, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा बटर घालायचे. बटर नसेल तुमच्याकडे तर तूप वापरू शकता. एकदा मिक्स करून मोठ्या आचेवर उकळी काढायची. त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करून 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि तो यामध्ये हळू घालायचा आणि एका साईडला चमच्याने हे फिरवून घ्यायचं आहे. गुठळ्या झाल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर ठेवलेली आहे. लगेचच रवा सगळं पाणी शोषून घेतो आणि घट्ट गोळा याचा तयार होतो. लगेच मग गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे यासाठी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही अशा स्पॅच्युलाचा देखील वापर करू शकता. तर आहे ना अगदी झटकीपट होणारी रेसिपी. फक्त घरामध्ये रवा असेल तर तुम्ही अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये ही स्नॅक्सची रेसिपी तयार करू शकता. व्यवस्थित हे मिक्स करून घेतलंय. आता एका मोठ्या चॉपिंग बोर्डला मी तेल लावून घेत आहे. तुम्ही एखाद्या ताटामध्ये देखील टाकून घेऊ शकता. फक्त त्याला सुरुवातीला तेल लावून घ्या. त्यानंतर हे तयार मिश्रण यावर घालायचं आहे आणि सुरुवातीला स्पॅच्युलाने ते दाबून घ्यायचे. त्यानंतर लाटण्याला थोडंसं तेल लावून अगदी हे लाटून घ्यायचं आहे. अगदी 1 सेंटीमीटर जाडीचं असलं पाहिजे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. तर आता हे लाटून घेतल्यानंतर कडा काही व्यवस्थित होत नाहीत त्याच्या. त्यामुळे त्या कट करून घ्यायच्या आणि चौकोनी आकार याला देऊन घ्यायचा आहे. आता तुम्ही हवा तो शेप याला देऊ शकता. तर मी याच्या छोट्या-छोट्या स्टिक्स बनवणार आहे. आता सुरीच्या सहाय्याने कट लावून घ्यायचे आहे. अगदी थोड्या-थोड्या अंतरावर उभ्या रेषेत आता मी कट लावून घेते. तर बघू शकता अशा पद्धतीने उभे कट झाले. त्यानंतर आडवे कट मारून घेते. तर अशा पद्धतीने छोटे-छोटे स्टिक्स हे तयार झालेले आहेत. स्पॅच्युलाच्या सहाय्याने अलगद निघून येतात बघू शकता. जास्त जाड बनवायचे नाही. तर हा मी जो पर्याय सांगितला आहे, अगदी झटकीपट होतो. तुम्ही हवं तर फ्रेंच फ्राईजसारखं हातावर छोटे-छोटे गोळे घेऊन लांबट आकार देखील त्याला देऊ शकता, पण त्याला वेळ लागतो. ही प्रोसेस अगदी लवकर होते आणि मस्त ह्या स्टिक्स आपल्या तयार होतात बघू शकता. किंवा तुम्ही याला रव्याचे फ्राईज देखील म्हणू शकता. तुम्ही याला काय नाव देणार हे मला कमेंटमध्ये कळवा. तर कडेचा भाग जो आपण काढून घेतला होता ना, त्याचे देखील आपण इथे वडे तयार करून घेणार आहोत. हवं तर तुम्ही या सगळ्या मिश्रणाचे वडे देखील बनवू शकता. झटकीपट रव्याचे वडे देखील मस्त होतात. मस्त गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये होल करायचा आहे. अशा पद्धतीने हा वडा तयार झाला. तर राहिलेल्या मिश्रणाचे 4 वडे इथे तयार झाले आणि आता लगेचच तेल गरम करून घेतलंय. तेल चांगलं तापलं की हे स्टिक्स तेलामध्ये सोडायचे आणि मोठ्या आचेवर चांगले उलटपालट करून मस्त सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. जास्त वेळ लागत नाही मोठ्या आचेवर तळायला. अगदी 3-4 मिनिटांमध्ये तळल्या जातात. आहे ना सोपी रेसिपी. तुम्ही याआधी कधी ही रेसिपी ट्राय केली आहे का? हे मला कमेंटमध्ये कळवा आणि एकदा नक्की करून पहा. मस्त कुरकुरीत अशी रेसिपी तयार होते आणि जास्त वेळ कुरकुरीत राहते. एकदा नक्की करून पहा. तर बघू शकता दिसायला सुंदर, चवीला भारी अशी रेसिपी आहे. मुलांना टिफिनला देखील देऊ शकता तुम्ही. आणखी जास्त भाज्यांचा वापर करून तुम्ही मुलांना टिफिनला देखील ही रेसिपी देऊ शकता. मस्त मुलं देखील आवडीने खातील अशी रेसिपी आहे. तर वडे बनवा किंवा हे स्टिक बनवा, पण एकदा नक्की करून पहा. तर फक्त रव्यापासून तयार होणारी ही रेसिपी आहे, पण छान कुरकुरीत तयार होते. त्याचबरोबर आपण यामध्ये बटर आणि ऑरिगॅनो टाकतो ना, त्यामुळे पण खूप छान चव येते. गेली 2 दिवस झाले पावसामुळे मुलांना सुट्टी आहे, तर सारखं त्यांचं असतं काही ना काही खायला मागत राहतात.
तर मुलांना देण्यासाठी त्याचबरोबर आपलीही चहाची सोय जमावी त्यासाठी मस्त कुरकुरीत अशी ही खास रेसिपी मी बनवली. वडेही तयार झालेले आहेत. वडे पण मस्त वरतून कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट असे तयार होतात. रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.